एखाद्याची पूर्ण मानवी क्षमता ओळखण्यासाठी, न्याय समाज निर्माण करण्यासाठी आणि राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे। वैयक्तिक, समाज, देश आणि जगाच्या फायद्यासाठी आपल्या देशाची विपुल प्रतिभा आणि संसाधने विकसित करण्यासाठी सार्वत्रिक उच्च दर्जाचे शिक्षण हा सर्वोत्तम मार्ग आहे। झपाट्याने बदलत असलेल्या रोजगाराच्या लँडस्केप आणि जागतिक परिसंस्थेमुळे मुले केवळ शिकत नाहीत तर ते कसे शिकायचे हे देखील नेहमीपेक्षा महत्त्वाचे आहे। देशभरात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंमलात आणल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत। यात शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याची तयारी आता महाराष्ट्रात सुरू आहे। येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण क्षेत्रात म्हणजेच राज्यातील सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार आहे। या संदर्भात नवी मुंबई कळंबोली KLE संस्थेचे विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय कळंबोली येथे दिनांक 3 आणि 4 जुलै रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या संदर्भात 2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। संबंधित कार्यशाळा मुंबई विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोग UGC ग्रेट कमिशन यांच्या अंतर्गत आयोजित करण्यात आले। मुंबई विद्यापीठामध्ये शैक्षणिक वर्ष 2024 ते 25 पासून सर्व स्नातक कोर्ससाठी NEP नुसार अभ्यासक्रम राबविणार आहे। ह्या 2 दिवसीय कार्यशाळेत विशेषज्ञ डॉक्टर शिवराम गर्जे, डीन, सायन्स फॅकल्टी, मुंबई विद्यापीठ, प्राचार्य रवींद्र बांबर्डेकर मॉडेल कॉलेज डोंबिवली, डॉक्टर, प्राचार्य विजय D मेंढुळकर, KLP महाविद्यालय, प्राचार्य देवेन शहा यावेळी मार्गदर्शनासाठी उपस्थित होते। महाराष्ट्रात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही तसं बघता गेल्या वर्षी लागू झाली, पण लागू करताना ती फक्त ऑटोनॉमस कॉलेजमध्ये लागू केली गेली। ती कशा पद्धतीने चालते आहे, त्याच्यात काय चॅलेंजेस येत आहेत याचा अभ्यास करून जेव्हा ते सॅटिस्फॅक्टरी वाटला, त्याच्यानंतर असा डिसिजन घेण्यात आला की सेकंड फेजमध्ये अकॅडमिक वर्ष 24-25 पासून सगळ्या ॲफिलिएटेड कॉलेजमध्ये ही पॉलिसी राबवण्यात यावी। आता ही एज्युकेशन नवीन पॉलिसी राबवताना सगळ्यात महत्त्वाचा चॅलेंजिंग जॉब होता तो म्हणजे ती इम्प्लिमेंट कशी करायची, आणि ती इम्प्लिमेंट करायची तर त्याचे जे सगळे स्टेक होल्डर आहेत
त्या सगळ्यांना त्याची माहिती असावी हे महत्त्वाचं होतं. हे बघता व्हाईस चान्सलर ऑफ मुंबई युनिव्हर्सिटी डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सर आणि प्रोव्हीसी डॉक्टर भामरे सर यांनी असं ठरवलं की आपण विद्यापीठातर्फे सगळ्या स्टेक होल्डरना जाऊन भेटायचं, प्रत्येक जिल्ह्यात एक एक सेमिनार घ्यायचं, 2 दिवसीय सेमिनार अशी आम्ही मालवणपासून ते पालघरपर्यंत सगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये जवळजवळ 3 टीम केल्या गेल्या आणि प्रत्येक टीमला जवळजवळ 5 ठिकाणी पाठवलं गेलं आणि प्रत्येक ठिकाणी 2 दिवसाची 6 शिबिरं घेऊन प्रत्येक स्टेक होल्डर, मग ते मॅनेजमेंट असतील, प्रिन्सिपल्स असतील, टीचर्स, स्टुडंट, इंडस्ट्री आणि सोसायटी या सगळ्यांना आम्ही सेन्सिटायझेशन करायचा प्रयत्न करतो आहे. आता ह्या 5-6 तारखेपर्यंत पूर्णपणे मुंबई युनिव्हर्सिटीचे सगळे डिस्ट्रिक्ट कव्हर केले जातील आणि त्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्यांचे काही डाऊट्स आहेत ते आम्ही जाणून घेतो आहे आणि त्यांना उत्तरं द्यायचं आहे, त्यांच्या शंकाचं निरसन करायचा प्रयत्न करतो आहे. सर, आता पुढचा एकंदरीत प्लॅन काय असणार आहे तुमचा? एकंदरीत प्लॅन म्हणजे असं आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसीची काही फीचर्स बघितली तर असं वाटतं की आजच्या यूथला नॉलेज बरोबर त्याचं ॲप्लिकेशन कसं करावं हे शिकवणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आता नुसतं ज्ञान न देता त्याच्याबरोबर स्किल ओरिएंटेड ज्ञान देणं हे नवीन एज्युकेशन पॉलिसीचं एक मूळ गाभ आहे. तर त्यांच्या करिक्युलममध्येच आता काही कॉन्सेप्ट असे आणले गेले की ज्याच्यात त्यांना फील्डवर्क करायला लागेल, त्यांना ऑन जॉब ट्रेनिंग मिळेल, त्यांना वोकेशनल ट्रेनिंग दिलं जाईल, त्यांचे स्किल एन्हान्स ॲबिलिटी ही सगळी वाढवली जातील, ह्याच्यासाठी त्यांच्या करिक्युलममध्येच प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. तर तसं बघता मला वाटतं की ही जी पॉलिसी आहे तो यूथला असा तयार करेल की इंडस्ट्रीशी रिलेटेड जी कामं त्याच्याकडनं एक्सपेक्टेड आहेत ते तो नक्कीच करू शकेल. नमस्कार, मी डॉक्टर शिवराम गर्जे, मुंबई विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेचा डीन आहे. सर्वप्रथम मी KLE कॉलेजचे अभिनंदन करतो की मुंबई विद्यापीठाने जी साथ घातली की NEP सेन्सिटायझेशनचं वर्कशॉप आपण घ्यावं आणि ते KLE कॉलेजने लगेच ॲक्सेप्ट केलं आणि त्या पद्धतीने आज हे होत आहे. NEP 2020 ही जी पॉलिसी आहे साधारण 34 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही नवीन पॉलिसी आलेली आहे आणि ही जी पॉलिसी आहे ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. खरं पाहता इथून मागे आपण वॉटर टाईट कंपार्टमेंट सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स अशा पद्धतीने करतो, पण खरंच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर हे कंपार्टमेंट तोडून आपल्याला त्या बाहेर जायला पाहिजे. विद्यार्थ्यांना मूलभूत नॉलेज म्हणजे जे माहिती द्यायलाच पाहिजे, त्या विषयात तो प्रावीण्य मिळवायलाच पाहिजे, पण त्याचबरोबर त्यांनी स्किल बेस्ड एज्युकेशन घ्यायला पाहिजे की जेणेकरून उद्या त्याला मार्केटमध्ये एम्प्लॉयबिलिटी पण मिळेल. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार आहेत की ही पॉलिसी आपली कंटिन्यू राहील? तसं पाहता या पॉलिसीमध्ये खरं पाहिलं तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याची पूर्णपणे काळजी घेण्यात आहे. उदाहरण द्यायचं झालं तर विद्यार्थ्याला स्वतःच्या विषयाबरोबरच त्याला आणखी काही सपोर्टिंग नॉलेज पाहिजे असेल तर त्यासाठी या पॉलिसीमध्ये मेजर, मायनर अशा पद्धतीचे सब्जेक्ट ठेवलेले आहेत आणि त्याची स्वतःची एक हॉबी असेल काही तर त्यासाठी त्याला ओपन इलेक्टिव्ह म्हणा किंवा जर आपण एक असं विचार केला की त्यांनी एक परिपूर्ण नागरिक या देशाचं व्हावं आणि त्यासाठी त्याचं एक असं एक वैशिष्ट्य या पॉलिसीमध्ये आहे की ॲबिलिटी एनहान्समेंट म्हणा किंवा इंडियन नॉलेज सिस्टीम असं म्हणा, या सगळ्या पद्धतीचे एक ॲस्पेक्ट यामध्ये विचारात घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर असं एक विचार आहे की विद्यार्थी जे काही ॲक्टिव्हिटी करेल त्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीला आपण क्रेडिट देऊ. उदाहरणार्थ को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असोत किंवा त्यांनी कुठं एखाद्या ॲक्टमध्ये पार्ट घेतला, असं प्रत्येक ॲक्टिव्हिटीला आपण क्रेडिटाईज केलेलं आहे की जेणेकरून विद्यार्थ्याला क्रेडिट्स मिळतील आणि तो पुढे प्रोग्रेस करेल. आणि या पॉलिसीमध्ये अर्थातच कालानुरूप थोडे थोडे बदल होत जातील गरजेनुसार, पण आताच्या घडीला तरी आपल्याला ही जी पॉलिसी आहे ही व्यवस्थितरित्या इम्प्लिमेंट करणं हे एक मोठं चॅलेंज असणार आहे. आणि मुंबई विद्यापीठ पर्टिक्युलर ज्या पद्धतीने काम करत आहेत आणि कॉलेजेस ज्याला प्रतिसाद देत आहेत त्या पद्धतीने मला खात्री आहे की ही पॉलिसी आपल्या विद्यापीठामध्ये व्यवस्थितपणे राबवली जाईल आणि त्याची सुरुवात होईल.
नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गुरचड, केएलई संस्थेचे विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आणि आपल्या महाविद्यालयामध्ये जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी जी कमिटी आहे त्याचं मी चेअरपर्सन आहे. तर निश्चितच आपण मुंबई विद्यापीठ अंतर्गत जी 2 दिवसीय कार्यशाळा आपल्या महाविद्यालयात घेत आहोत 3 जुलै आणि 4 जुलैला. तर ह्या कार्यशाळेचं जे महत्त्व आहे ते म्हणजे की जे काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता भारत शासन राबवत आहे, तर हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवत असताना ज्या काही अडचणी आहेत त्यामध्ये जे काही हितधारक आहेत त्यामध्ये विद्यार्थी असतील, पालक असतील, शिक्षक असतील, तर यांना हे नवीन आता पॉलिसी, जसं तर गर्जे सरांनी पण सांगितलं की 1986मध्ये जी नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन होती त्याच्यानंतर 34 वर्षानंतर ही पॉलिसी आता आलेली आहे. 2020मध्ये पॉलिसी डॉक्युमेंट तयार झालं होतं. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आपण बघत आहोत की अकॅडमिक इयर 23-24 बऱ्याच ऑटोनॉमस कॉलेजमध्ये ही राबवण्यात आलेली आहे. आणि जे संलग्नित महाविद्यालय आहेत तर त्यांच्यासाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 ही शैक्षणिक नीती आपण राबवत आहोत. तर निश्चितच मुंबई विद्यापीठ जे आपले कुलगुरू आहेत डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सर, प्रो कुलगुरू जे आहेत अजय भांबरे सर, तर यांचे एक उद्दिष्ट आहे की ही पॉलिसी राबवण्याच्या आधी सर्व जे हितधारक आहेत त्यामध्ये विद्यार्थी असतील, पालक असतील, शिक्षक असतील, कॉलेजचे मॅनेजमेंट असतील, या सर्वांना ही NEP मुळात काय आहे, याच्यामध्ये काय बदल आहेत. कारण की बऱ्याच गोष्टी आल्या आहेत त्याच्यामध्ये मल्टिपल एक्झिट एंट्री पॉईंट आहे, तो महत्त्वाचा आहे की आधी मुलांना 1 वर्ष कंप्लीट केलं तर त्यांना ते डिग्री पूर्ण होत नव्हती. पण आता मुलगा समजा 3 वर्षाचा अभ्यासक्रमासाठी असताना 1 वर्षामध्ये तो एक्झिट होत असेल तर त्याला ते सर्टिफिकेट मिळेल. तो 2 वर्ष शिकला तरी त्याला डिप्लोमाचं सर्टिफिकेट मिळेल. 3 वर्ष कंप्लीट केले मग त्याला डिग्री सर्टिफिकेट. तर प्रत्येक वेळेला अपॉर्च्युनिटी आहे. ABC जी कन्सेप्ट आहे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, त्यामध्ये मुलांचे क्रेडिट अकोमोलेट होतील. ही सेंट्रलाइज सिस्टम आहे आणि ही पूर्ण भारतामध्ये लागू होत आहे. असं नाही की फक्त महाराष्ट्रात आहे, पूर्ण भारतामध्ये सेंट्रलाइज प्रोसेस आहे. मुंबई विद्यापीठाने या वर्षापासून समर्थ पोर्टल सुरू केलेलं आहे जे पूर्ण भारतामध्ये एकच प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची ॲडमिशन प्रक्रिया होत आहे. तर निश्चितच ही जी कार्यशाळा आहे आणि विद्यापीठाने जे काही आपल्याला रिसोर्सेस प्रोव्हाइड केले आहेत, आपण सर्व रायगड जिल्ह्यामध्ये ही जी कार्यशाळा 2 दिवस घेत आहोत, तर त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील उरण आहे, खालापूर आहे, पनवेल आणि कर्जत तालुक्यातील महाविद्यालय, आपल्या इथं महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य आणि संस्था चालक तसेच विद्यार्थी पालक हे सर्व या 2 दिवसीय कार्यशाळा अटेंड करणार आहेत. आणि ह्या कार्यशाळेमध्ये त्यांना या NEP बद्दल, हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्याबद्दल सर्व माहिती विद्यापीठाद्वारे जे काही नेमलेले व्यक्ती आहेत, जे रिसोर्स पर्सन आहेत, ते आपल्याला माहिती देणार आहेत. आणि निश्चितच हे 2 दिवसीय कार्यशाळांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे मी केएलई कॉलेजच्या वतीने सर्वांना आवाहन करतो. We are very excited about today's workshop that we are organizing in collaboration with the University of Mumbai. See, national education policy is actually there are many benefits and opportunities for the students, especially of this generation, that we are also expecting such changes during our time, but we felt we were unfortunate to enjoy all these things. Now this today's generation, or the students of today's generation, they will be benefited out of this. The main intention of changes as per the government suggestion and whatever they have been suggested, they are related to the skill development and enhancement, and to improve the enhancement ability of the students, so that they will be able to get some opportunities, or good opportunities I can say, because that is a traditional degrees. These are the traditional degrees, not like engineering or medical like that. And there was understanding that after completion of 3 years of course, what are they supposed to do? Now it has been tremendously, means changes have been incorporated in such a way that to some extent the students will realize that really whatever they got the information, or skill development courses they have attended, or any ability enhancement courses they have attended, they will be useful for them to create their career in different fields. Now this is one point. Second point is that
See, the 12th standard student, once he is getting admitted for degree and suppose he is not able to completing it, so he will be like a 12th standard students only. Now that scenario is also not like that. Suppose he is completing 1 year, he will be getting certificate. If he is completing some 2 years also related to that another diploma course or something like that, he will be getting. So there is no waste of time, waste of academic year for him, and same way he will be able to take the information about the field and courses that he is interested in most. And there is no ban. This is like boundaryless. This science student also can approach a commerce course, or commerce student also he can go for a science course for a particular unit or particular topic, and if suppose he is having any interest in that topic, he can complete it, and that can be job oriented. So that's all I wanted to just inform. Thank you. Thank you, sir.